आज आपण बघतोय की MS आउटलुक बऱ्यापैकी मी जसं सांगितलं तुम्हाला की इंटरव्ह्यूमध्ये बरेच सारे क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. तर त्यातलाच एक आपण पॉईंट बघतोय आज MS आउटलुक जसं मी इथं नोट डाऊन केलेलं आहे. इट इज अ फ्री विथ MS ऑफिस. MS ऑफिसचं जे सूट तुम्ही यूज करता किंवा सॉफ्टवेअर जे तुम्ही यूज करता याच्यामध्ये तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे टॅब मिळतात किंवा हे ॲप्लिकेशन मिळत असतात. त्याचबरोबर MS आउटलुक सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री मिळतं. म्हणजे तुम्हाला असं नाही की तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस पण इन्स्टॉल केलं आणि मग तुम्हाला आउटलुक डिफरंट तुम्हाला इन्स्टॉल करायचं असं नाही. MS ऑफिस बरोबरच तुम्हाला आउटलुक त्या ठिकाणी फ्री मिळतं. देन सेकंड थिंग की MS आउटलुकचा मेन कशासाठी यूज केला जातो हे आपण बघूया. MS आउटलुक इट इज वर्क ॲज अ ईमेल क्लायंट. ईमेल क्लायंट म्हणजे इट इज वर्क ॲज अ ईमेल क्लायंट. ईमेल क्लायंट म्हणजे काय, कशा पद्धतीनं तो काम करतोय म्हणजे क्लायंट, त्याचबरोबर त्याचे युजर आय डी कसे क्रिएट होतात हे आपण बघणार आहे. तर ईमेल क्लायंट म्हणजे काय हे पण आपण थोडक्यात बघूया. पण त्याच्या आधी थोडंसं आपण बॅकला येऊया. MCDS मध्ये आपण जे प्रॅक्टिकल बघितलं होतं ते म्हणजे लाईक जसं आपण सर्व्हर बघितलं होतं म्हणजे जो आपण तयार करतो पॅरेंट डोमेन त्याच्या अंडर स्विच असेल आणि काही क्लायंट कॉम्प्युटर आहे बरोबर. तर लक्षात घ्या याच्यामध्ये आपण एक प्रॅक्टिकल केलेलं की क्लायंट इम्प्लिमेंटेशन युजर लॉगिन म्हणजे iPro.com सपोज हा जर सर्व्हर असेल ठीक आहे आणि याच्या अंडर तुम्हाला जर क्लायंट घ्यायचं तर आपण पहिल्यांदा क्लायंट इम्प्लिमेंट करतो. इथं Windows 7 किंवा कोणती 8, 10 ही ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर आपण पहिल्यांदा क्लायंट इम्प्लिमेंट करतो बरोबर. आता युजर क्रिएट आपण कुठे करतो, लक्षात घ्या युजर आपण क्रिएट कुठे करतो तर सर्व्हरवर बरोबर. आणि हा युजर लॉगिन कुठे करतो तर क्लायंट ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे जर Windows 7 म्हणजे क्लायंट मध्ये आपण काय करत असतो तर युजर जो आहे तो लॉगिन करत असतो. समजलं. तर आउटलुक ॲज अ ईमेल क्लायंट म्हणून काम करतो. आता लक्षात घ्या की पहिल्यांदा बघूया की हे ईमेल सर्व्हर्स कोणकोणते आहेत. ठीक आहे. सो पहिल्यांदा तर लक्षात घ्या ईमेल सर्व्हर्स एक तर एक्सेल सर्व्हर असू शकतो ओके किंवा त्या ठिकाणी इंटरनेट सर्व्हर ईमेल सर्व्हर आहे. ठीक आहे. ईमेलचं आपल्याला माहिती असेल सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मेल जे आपण सेंड करतो, जीमेल यूज करतो, याहू यूज करतो सो मेल सेंड रिसीव्ह करण्यासाठी. लक्षात घ्या एक्सेल सर्व्हर म्हणजे काय थोडक्यात आपण बघूया आणि त्याचबरोबर इंटरनेट ईमेल सर्व्हर्स काय हे पण आपण बघूया. याच्यामध्ये आपण युजर्स तयार करतो. लक्षात घ्या युजर म्हणजे त्या ठिकाणी मेलिंग युजर जे आपण आहेत म्हणजे जसं तुमचं युजर आयडी आहे सो तशी युजर्स आपण तयार करतो आणि हे लॉग इन करण्यासाठी आपल्याला क्लायंटची रिक्वायरमेंट आहे. तर आउटलुक ॲज अ ईमेल क्लायंट म्हणून परफॉर्म करतं. तर लक्षात घ्या एक्सेल सर्व्हर जे आहे ते डेटा एक्सचेंज करण्यासाठी MNC मध्ये यूज केले जातात. एक्झाम्पल जसं की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करताय लाईक विप्रो असेल तर तुमचं नेम असतं म्हणजे समजा युजर नेम आहे @wipro.com म्हणजे त्याच्या डोमेन नेमनी एंड होणारे त्या ठिकाणी तुमचे मेल आयडी क्रिएट होते. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झाला लाईक विप्रो कंपनीमध्ये तुमचं जॉईनिंग आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झालेला आहे तर तुमचा एक मेल आयडी क्रिएट होतो बाय युजिंग एक्सेल सर्व्हर. तिथं जो ऍडमिनिस्ट्रेटर वर्क करणारा एक्सेल सर्व्हरवरती तो तुम्हाला एक युजर आयडी किंवा देत असतो म्हणजे तुमचं नेम असेल आणि @wipro.com. आता लक्षात घ्या हे एक्सेल सर्व्हरवरती त्या ठिकाणी त्यांनी काय केले युजर आयडी क्रिएट केले ॲज वेल ॲज हे झाले एक्सेल सर्व्हर म्हणजे त्या MNC मध्ये लाईक TCS असेल तर त्यात म्हणजे तुमच्या मेल आयडीचा जो एंड आहे ते TCS ने होणार आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी टेक महिंद्रामध्ये जॉब करताय तर त्याचं टेकमहिंद्रा.com या पद्धतीने होणार आहे किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करताय @BOM.com अशा पद्धतीने तुमचे मेल आयडी क्रिएट होतात. आणि हे मेल आयडी क्रिएट कोण करतं इथं एक्सेल सर्व्हरवरती जो काही जॉब करणार असेल ऍडमिनिस्ट्रेटर तो या ठिकाणी मेल आयडी क्रिएट करत असतो. ॲज इट इज आपल्या इंटरनेट ईमेल सर्व्हरवरती आपण साइन अप पेज यूज करतो आणि तिथं जीमेल मध्ये इंटरनेट ईमेल सर्व्हर म्हणजे जे फ्री आपण यूज करतो मेलिंग सिस्टीम जी जीमेलची असते किंवा याहूची असते याच्यामध्ये आपण काही मेल आयडीज क्रिएट करतो तर gmail.com किंवा yahoo.com ने आपले ते एंड होत असतात. आता लक्षात घ्या हे लॉग इन करण्यासाठी म्हणजे इंटरनेट ईमेल सर्व्हर आपल्याला लॉग इन करण्यासाठी म्हणजे हे युजर आयडी लॉग इन करण्यासाठी त्यांचं स्वतःचं साइन इन पेज असतं बरोबर. म्हणजे जीमेल मध्ये ज्यावेळेला आपण लॉग इन करतो त्यावेळेला आपण तिथं साइन इन पेज यूज करतो. त्याचबरोबर आपल्याला युजर क्रिएट करायचं असेल तर साइन अप पेज यूज करतो. पण लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही MNC मध्ये जॉब करताय आणि तुम्हाला अशा पद्धतीचा जर मेल आयडी दिला असेल जो एक्सेल सर्व्हर थ्रू तुम्हाला मिळालेला आहे. आता हा मेल आयडी तुम्हाला मिळाला मग हा लॉग इन करण्यासाठी त्यांचं पेज नाही तर हे लॉग इन करण्यासाठी आपल्याला जो आउटलुक आहे इट वर्क ॲज अ ईमेल क्लायंट तर आपण त्या ठिकाणी तो यूज करत असतो. ओके सो दॅट इज अ एक्सेल सर्व्हर. दे आणि लक्षात आलं की एक्सेल सर्व्हरवरती आपण काय करतो त्या ठिकाणी
युजर्स क्रिएट करतो आणि ते लॉग इन करण्यासाठी आपण आउटलुकचा यूज करत असतो. ॲज वेल ॲज लक्षात घ्या एक्सेल सर्व्हर मध्ये युजर आयडी सुद्धा आपण आउटलुक मध्ये लॉग इन करू शकतो. ॲज वेल ॲज इंटरनेट ईमेल सर्व्हरचे जे आहे म्हणजे जीमेल आहे, याहू आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी आपण ईमेल म्हणजे आउटलुक मध्ये कॉन्फिगरेशन त्याचं करू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण बघूया की आउटलुकचे अजून काही बेनिफिट्स आहेत. बेनिफिट्स बघा लक्षात घ्या. फर्स्ट बेनिफिट आहे याच्यामध्ये एकतर आपण कॅलेंडरचा यूज करू शकतो. फर्स्ट बेनिफिट आउटलुक मध्ये यस फर्स्ट बेनिफिट आपण एक बघितला की इट वर्क ॲज अ ईमेल क्लायंट. त्याच्यानंतरचे जे बेनिफिट्स आहेत आपण ज्यावेळेला कॉन्फिगर करतो तुमचा मेल आयडी त्याच्यानंतर बेनिफिट्स आहेत. फर्स्ट बेनिफिट दॅट इज अ कॅलेंडर. कॅलेंडर मध्ये जसं आपल्या आपण अँड्रॉइड मोबाईल फोन मध्ये आपण बघतो की कॅलेंडर टॅब आहे, याच्यामध्ये आपण डेट्स आहेत किंवा काय हे बघू शकतो. आउटलुक मध्ये आपण कॅलेंडर जो ऑप्शन आहे याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी समजा तुम्ही ॲज अ टीम लीडर कंपनीमध्ये काम करता आणि त्या ठिकाणी समजा आज फर्स्ट डेट आहे, समजा 15th ला तुमची त्या ठिकाणी एक मीटिंग आहे, तर तुम्ही तसे रिमाइंडर्स ऍड करू शकता. लक्षात घ्या कॅलेंडरचा यूज करून. ओके रिमाइंडर्स त्या ठिकाणी ऍड करू शकता बाय युजिंग अ कॅलेंडर. ठीक आहे. देन सेकंड जो आहे बेनिफिट बघा कॅलेंडरचा यूज मी सांगितलं की काही रिमाइंडर्स जे तर ते तुम्ही तसे ऍड करू शकता आणि तुमच्या जे टीम मेंबर्स असतील यांनाही तो ते रिमाइंडर्स देऊ शकता. देन सेकंड याच्यामध्ये आहे कॉन्टॅक्ट्स. सेकंड बेनिफिट आउटलुकचा. तर आपण लक्षात घ्या जसं आता आपण व्हॉट्सअप यूज करतोय एक आपण कॉन्टॅक्ट शेअर करतो ॲज इट इज. ज्यावेळेला तुम्ही प्रोफेशनली जॉब करता त्यावेळेला तुम्हाला काही कंपनीजला किंवा काही क्लायंट्सना आपल्या कंपनीमधील काही HR असतील किंवा टीम लीडर असतील यांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला शेअर करावे लागतात किंवा मार्केट हेड असेल वगैरे यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करावे लागतात. तर त्यावेळेला तुम्ही प्रोफेशनली लक्षात घ्या आउटलुक मधून कॉन्टॅक्ट ऍड पण करू शकता आणि त्याचबरोबर आउटलुक मधून कॉन्टॅक्ट शेअर पण करू शकता. ठीक आहे. दॅट इज द सेकंड बेनिफिट. थर्ड बेनिफिट आहे दॅट इज अ बॅकअप अँड रिकव्हरी. बॅकअप अँड रिकव्हरी याला आउटलुक मध्ये इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट असंही म्हणलं जातं. तुम्ही आउटलुक मध्ये जे काही युजर आयडी यूज करून कॉन्फिगर केलेला एक्झाम्पल इंटरनेट मेल सर्व्हर असेल किंवा एक्सेल सर्व्हरचा मेल आयडी असेल जर तुम्ही कॉन्फिगरेशन केलं आणि तुमच्या इनबॉक्स मध्ये बरेच सारे त्या ठिकाणी मेल आलेले आहेत. ओके समजा 100 मेल आहेत किंवा 1000 मेल आहेत तर यांचा पहिल्यांदा तुम्ही बॅकअप घेऊ शकता आणि समजा परत जाऊन काही मेल डिलीट झाले तर तुम्ही तो बॅकअप रिकव्हर सुद्धा करू शकता. दॅट इज अ थर्ड बेनिफिट ऑफ आउटलुक. ओके आणि लास्ट बेनिफिट आहे फोर्थ. वी कॅन ऍड द सिग्नेचर ऑल्सो इन आउटलुक. आपण सिग्नेचर सुद्धा त्या ठिकाणी आउटलुक मध्ये ऍड करू शकतो. सिग्नेचर इन द सेन्स काय की तुम्ही जर ज्यावेळेला कंपोज बटन वरती क्लिक करता बघा सिग्नेचर मीन्स व्हॉट की जर तुम्ही कंपोज बटन वरती क्लिक करता तुम्हाला एक न्यू पेज येतं बरोबर. न्यू पेज मध्ये त्या ठिकाणी तुम्ही मेल क्रिएट करता फ्रॉम आहे टू आहे सब्जेक्ट आहे देन मेसेज बॉडी. आता मेसेज बॉडीच्या अंडर ज्यावेळेला आपण प्रत्येक वेळेला मेल करतो त्यावेळेला काय येतं की इथं थँक्यू असेल किंवा रिगार्ड्स असेल बरोबर. रिगार्ड्स असेल युअर नेम असेल बरोबर. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे ईमेल आयडी. आता लक्षात घ्या ज्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही मेल करता त्यावेळेला हे टाईप तुम्हाला करावं लागतं बरोबर मेलच्या एंडिंगला. मग त्याच्याऐवजी तुम्ही काय करा ही सिग्नेचर म्हणून त्या ठिकाणी ऍड करा म्हणजे प्रत्येक नवीन पेजला त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली ती सिग्नेचर ऍड होईल. दॅट इज यूज ऑफ सिग्नेचर. ओके देयर आर 4 बेनिफिट्स. परत एकदा बघा कॅलेंडर आपण बघितलं फर्स्ट बेनिफिट की याच्यामध्ये तुम्ही काही मीटिंग्स असतील ॲज अ टीम लीडर तुम्ही तसे रिमाइंडर्स ऍड करू शकता. कॉन्टॅक्ट्स म्हणजे तुम्ही शेअर करत असताना आउटलुकचा यूज करा. बॅकअप अँड रिकव्हरी म्हणजे ऑलरेडी जर तुमच्या इनबॉक्स मध्ये काही मेल असतील आणि जर तुम्हाला वाटते की काही करप्ट होण्याचे चान्सेस किंवा डिलीट होण्याचे चान्सेस आहेत तर पहिल्यांदा बॅकअप घ्या आणि देन तुम्ही तो रिकव्हर करू शकता. दॅट इज एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. आणि लास्टली आपण बघितलं की आपण आउटलुक मध्ये सिग्नेचर सुद्धा ऍड करू शकतो. जे काही नवीन कंपोज किंवा न्यू मेल म्हणतो आपण त्याच्यानंतर तुमच्या समोर जे पेज येतं तर त्याच्या अंडर तुम्हाला